तर 6 षटकांची मॅच असेल आपण पाहतो. स्ट्राइक वरती गोलंदाज सज्ज झाला हरेश गावंड. जीते एक्सप्रेस आज मात्र डोलवी संघाचा प्रतिनिधित्व करत असताना आणि स्ट्राइक वरती असेल स्वीकार म्हात्रे. चांगली इनिंग त्यांनी पहिल्या मॅच मध्ये साकारली होती. आणि नॉन स्ट्राइक वरती दीपेश शॉर्ट बॉल पडल्यानंतर उचली घेतलं चेंडून. पहिला चेंडू आलाय डॉट. हरेश गावंडच्या नावावरती राहिला पहिला चेंडू. चांगली गती खरं तर भन्नाट वेगानं मात्र चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केला आणि आलाय डॉट बॉल. 6 षटकांची मॅच आपण पाहतो. विनर वर्सेस विनर ही लढत दुपारचं सत्र या ठिकाणी चालू झालाय आणि गरमाहट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकाच गावातील 2 या ठिकाणी खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच होईल का? यस, पकडली गेले झेल. पहिली विकेट या ठिकाणी लागते हर्ष 11 दूरशेत संघाला. आपण पाहतो फलंदाज बाद एक मोठी विकेट. आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू शॉर्ट फेकला होता, त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूचा वापर केला गेला. स्वीकार म्हात्रेला आमंत्रण दिलं होतं पण तो स्वीकारता आला नाही आणि मात्र तंबूच्या असलेला निराश मानेने परत आपण पाहतो. जिम्मेदारी होती चांगली धावांची या ठिकाणी. खरं तर संघाला या ठिकाणी गरज होती परंतु चांगली कामगिरी न करता मात्र तंबूच्या असलेला तो निराश मानेने परततोय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. मयूरला आपण पाहतो. मयूर म्हात्रेला आपण पाहतो. हरेश गावंडचं हे खरं तर अफलातून षटक. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट फेकला, त्यानंतर लगेचच प्रतिउत्तर. शॉर्ट बॉलवरती या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका आला नाही. बॅटची कडा घेतली होती आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी मात्र त्या ठिकाणी केली नाही. सोपा झेल मात्र पकडला गेला. नेक्स्ट बॉल. शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय परंतु बॅटची कडा आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलेत. मयूरला परतावा लागेल. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तू चल मी आया अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहायला गेला तर स्वीकार म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवला. मयूर गेला होता 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. त्याला मात्र या ठिकाणी खातही न ओपन करता पुन्हा एकदा तंबूचा रस्ता धरावा लागलाय. हे देखील नक्कीच खंतची बाब असेल. करत लगातार 2 विकेट गेल्यानंतर आता मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित म्हात्रे. मागची मॅच आपण पाहिली तर तब्बल 6 चेंडूंमध्ये 15 धावा आणि 2 यशस्वी षटक त्यानं फेकलं होतं. यस, आपण पाहतोय हरेश गावंडसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक जर घेतली तर आमचे सुमित म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. खरं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हरेशला आपण पाहतो. ते सर्रार चेंडू हाताळले जातात वारंवार. प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी डॉमिनेट करण्यात यश मिळालंय. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने असेल रोहित म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने असेल गोलंदाजी ट्रॅक वरती वेगाचा बादशाह या ज्याला म्हटलं जातं हरेश गावंड. समोर टाकला होता बॉल, वेगानं बीट केलं रोहितला. अजून एक डॉट बॉल. खरं तर वैशिष्ट्य राहिलं प्रत्येक चेंडूवरती वेगानं चेंडू हाताळणं आणि प्रत्येक चेंडूला मात्र बाहेरच्या दिशेने कधी आतल्या दिशेने. खरं तर आपण पाहिलं तर मयूरची जेव्हा विकेट गेली तो चेंडूला मात्र आतल्या दिशेने फेकला होता. एवढा भन्नाट वेगानं फेकला होता की बॅटची कडा घेऊन सरळ यष्टांवरती चेंडू आदळला होता आणि मयूरला परतावं लागलं होतं. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित आला. तो देखील चेंडू डॉट झाला. आपण पाहतो या ठिकाणी का अफलातून षटक या ठिकाणी फेकतोय. अफलातून खरं तर 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 2 विकेट आणि एकही धाव नाही. या स्पर्धेतलं मेडन षटक फेकलं जाईल का हा देखील प्रश्न असेल सर्वांनाच. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे होता परंतु मेडन षटक एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हरेश गावंडसाठी. वेगाचा बादशाह, पेन तालुक्याची आन बान शान हरेशला आपण पाहिलं तेच तरार. या ठिकाणी यशस्वी षटकाची झाले समाप्ती. पहिलं षटक आपण पाहिलं तर तब्बल 6 चेंडू हातात